नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आर्विश आणि मम्मा. तर मंडळी, आज की नाही, आज आहे फ्रायडे आणि आज आहे आर्विशच्या स्कूलमध्ये मड डे. आणि आम्हाला तिकडनं इन्व्हिटेशन आलेलं आहे ग्रुपमध्ये की मॅडम या म्हणून. दोघांना पण म्हणजे आई वडीलच कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये. तर मग ठीक आहे, चला 10 वाजताचं त्यांनी टायमिंग दिलं आहे. आम्ही आता उठलो आहे, घरातला आवरसावर चालू आहे. थोडीशी घाईघाई होते कारण विशाल जस्ट आलेत कामावरून, त्यामुळे नाईट करून आलेत आणि त्यांना निघायचं आहे आता ना. आता आपल्याला जायचंय की 10 वाजताचं टायमिंग दिलंय. हो, आणि त्याच्या आता बघूयात कधीपर्यंत आमचं आवडतं आता. हा. तर मग ठीक आहे, चला आता घरातलं पटापट आवरून घेतो. आर्विशला तुम्ही रेडी करा, बाकीचं मी काम करते. म्हणजे दोघांनी मिळून केलं तर पटकन अर्ध्या तासात आवरून आपण निघूया. तर ठीक आहे, चला मग आर्विशच्या स्कूलमध्ये जाऊन. आणि हो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आर्विशच्या स्कूलमध्ये मी शूट करते तर मी परमिशन घेतलेली असते. ठीक आहे, एकदा नाही, मी तीनदा परमिशन घेते. अक्षरशः त्यांना व्हिडिओ दाखवलेले आहेत की आम्ही सोशल मीडियावर आहोत, असं काम करतो आहोत आणि त्यांना चालेल का. त्यांनी जेव्हा होकार दिलेला आहे समोरून मॅडमने, त्याच्यानंतरच आपण शूट केलेलं आहे, बरोबर. Bakery, Muddy Feet Yoga, Mudras with Muddy Hands and Mud Play. We invite everyone to participate wholeheartedly, get messy, have fun and create wonderful memories together. Thank you and enjoy the celebration with a lots of energy, excitement and happiness. Thank you. HM तर मड्डे आहेत तर ऑफकोर्स त्यांनी हे बघा मड डे उतार आर्विश. महंगा देख लो. घोड़े जैसी चाल, हाथी जैसी जान, ओ सावन राजा. तिकडे नाही फेकायचं बाबू, तिथे नको फेको. होय, आर्विश नाही, आर्विश नाही. कॉपीराइट लागेल. बाबू डान्स कर, डान्स कर.
टीचर आरविश बघ ना छान एन्जॉय करतोय ना, त्याला असंच पाहिजे, त्याला हेच पाहिजे, त्याला मजा येते. मजा येते त्याला. नाही आरविश खूप छान एन्जॉय करतोय आणि त्याला बघून आम्हाला खूप जास्त आनंद होतोय ना. त्याच्या शाळेमध्ये मड आहे, हम्म. त्यांनी म्हणजे आपण जे मडनी जे पण काय क्रिएशन करू शकतो, क्रिएटिव्हिटी करू शकतो त्यांनी केली आहे तिकडे. हो. तर आम्ही तुम्हाला दाखवलं होतं याच्या आधी व्हिडिओमध्ये. हो. आता इथं स्विमिंग पूल, एक छोटंसं असं स्विमिंग पूल टाईप बनवलेलं आहे लहान मुलांसाठी. हो. त्याचं पाणी एकदम साठवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता लहान मुलांची खूप गर्दी झाली त्याच्यामध्ये. ठीक आहे. आरविश खूप जास्त एन्जॉय करतो आणि खूप छान वाटतं ते पाहायला. सिग्नेचर पैकेज ड्रिंकिंग वाटर में शुरू कर दिया। तर आता आरविशचे कपडे वगैरे मी चेंज करून घेतले. आरू इकडे बघ कसं वाटतंय, हा ना? हा 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 हा. तर मुलं तर खूप एन्जॉय करतात पण त्यासोबत पॅरेंट्स पण खूप एन्जॉय करतात आणि छान वाटतात ना विशाल. खूप छान असं म्हणजे बघून एकदम छान वाटलं की ॲक्टिव्हिटीज एवढे शाळेमध्ये होतात आणि एवढं छान पाहिलंय मी की या शाळेमध्ये की खूप छान वाटलं बघून की सर्वांना एन्जॉय पण भेटतं आणि म्हणजे कसं स्टडी सोबत ही ॲक्टिव्हिटी करणं खूप गरजेचं आहे. आपण घरी मुलांना मातीत खेळून देत नाही नाही. पण हे खूप बेस्ट आहे ना. खूप छान. आहे, खूप छान आहे. मस्त. इथं अभ्यासासोबत पण ॲक्टिव्हिटीज होतात, ते दोन्ही पण त्याला म्हणजे कसं की खूप गरजेचं आहे हा. आणि ते इकडे करून घेतात शाळेमध्ये. खूप छान आहे. हारूला ऑलरेडी सर्दी आहे आणि अजून तो पाण्यात भिजलाय ना. तर आम्ही आत्ताच आहे ना आरविशच्या स्कूलमधनं आलं आणि एवढी भूक लागलेली आम्हाला. सकाळी आरविशचा ब्रेकफास्ट करून नेला होता बट आम्हाला दोघांना टाईम नाही मिळाला कारण विशाल नाईट करून आले होते आणि त्यामुळे त्यांना किती मला असं वाटतं तर 9:15ला घरी आले आणि आम्ही लगेच 9:45ला घरातून निघालो होतो. त्यामुळे मग कसं आम्हाला नाश्ता वगैरे करायला दोघांना वेळ नाही मिळाला, फक्त चहाच घेतला होता आम्ही. आणि आता एवढी भयंकर भूक लागली आहे ना की आता भुकेशिवाय दुसरं काही समजत नाही ना. खूप भूक लागली आहे. असं वाटतं काहीतरी खावं, बाहेर काहीतरी खाल्लं असतं. विशाल बोलत होते की चहा घेऊ म्हणून आरती. म्हटलं चला 2 मिनिटावर आहे, चहा पिली तर परत भूक मरून जाणार, म्हटलं मजा नाही राहणार आणि आरविशला पण भरवता येईल पटकन असं म्हणून मग झटपट चालू आहे माझं. आता स्वयंपाकामध्ये मी भात कुकरला लावते पटकन आणि मी पिठलं बनवणार आहे आणि सोबत बसणारे गरमागरम मस्त घावणे. 10 ते 15 मिनिटात माझा पूर्ण स्वयंपाक होऊन जाईल. चला झटपट करून घेते आता. मंडई इकडे मी बनवलेलं आहे मस्त लाल मसाल्यातलं पिठलं बनवलं आहे मी, हिरवी मिरचीचा बिलकुल वापर नाही केलेला. आणि इकडे बघा घावणे काढते गरम गरम आणि इकडे भात पण झालेला आहे कुकरमध्ये. आता घावणे जे आहे ते पटापट पटापट विशालला काढून देईल कारण खूप जास्त भूक लागली, खूप जास्त मंडई. इकडे आहे गरम गरम पिठलं घावणे आणि सोबत आहे कांदा. इकडे विशालचं तर जेवण होत आलंय. काय विशाल? जेवण होत आलंय माझं, खूप छान होतं. लाल मसाल्यातलं पिठलं आणि घावणे. खूप भूक लागली होती आम्हाला कारण की सकाळी तुम्ही पाहिलं असेल की आम्ही सकाळी एकदम घाईघाई होतो. घाईघाईमध्ये स्कूलमध्ये निघालो कारण की स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी होती आधीची आणि आपणही भिजलो होतो खूप जास्त आणि आम्हाला पण भिजवलं त्यांनी. पॅरेंट्स सर्व जेवढे पॅरेंट्स होते तिथे सर्वांना भिजवलं त्यांनी कारण की ते मड डे होतं आणि ते बोलत होते की पॅरेंट्स पण तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा या ॲक्टिव्हिटीमध्ये. सर्व पॅरेंट्स इन्व्हॉल्व्ह झालेले होते ॲक्टिव्हिटीमध्ये. खूप मजा आली बघून ते. आणि आता सध्या जेव्हा घरी आलो आम्ही खूप भूक लागलेली होती तर आरतीला म्हटलं होतं की काय बनवायचं आहे तर ती म्हटली ठाणं मी पटकन काहीतरी बनवते. तिने लाल मसाल्याचं पिठलं आणि घावणे बनवले, खूप छान झालं. माझं जेवण आता होत आलं पण खूप छान झालं, पोट भरून जेवलो मी, मजा आली खायला. ओके. ते बोलतात ना घाई घाई बनवलेलं जेवण खूप छान लागतं म्हणून, है ना.
तसंच झालं आणि आपल्याला एवढी भूक लागलेली आहे. तुम्हीच आता ठीक आहे, मला तर अजून भूक लागलेली आहे खूप जास्त. तर हे बघा मंडळी, आता मी जेवण करते पटापट. तर चला पटकन जेवण करून घेते आणि निघायचं आहे ना विशाल परत जायचं बाहेर जायचं. थोडं काम आहे आमचं. हो. त्या कामाच्या निमित्ताने आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं आहे लवकर. हो त्याच्यामुळे आरतीने फटाफट जेवण केलं. आता जेवण होत आलंय, आरतीचं बाकी आहे. आरतीचं जेवण झाल्यानंतर आम्ही पूर्ण 10 ते 15 मिनिटात आम्ही निघू इकडे. हो. तर चला मंडळी, मला जायचं आहे परत बाहेरच्या कामासाठी. तर व्हिडिओ हा इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, स्कूलच्या बाबतीतला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.